कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नागपुरातील हल्ला सुनियोजित पॅटर्न दिसतोय. पेट्रोल बॉम्ब कुठून आले हे षडयंत्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त. गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा. नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का, उद्धव ठाकरे यांचा निशाणा. आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी करा. औरंगजेबचं थडगं उखडून विषय संपवून टाका. उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली. औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे, माफी मागा. शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार. फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली. ही व्यक्तिगत टीका नाही, माफी मागणार नाही. हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम. नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यामध्ये 33 पोलीस, 4 डीसीपी जखमी. पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर. निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं वार केल्यामुळे जखमी, तर डीसीपी अर्चित चांडक यांच्याही गुडघ्याला गंभीर दुखापत. दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणार. एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीनं वार. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस. नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट. पोलिसांना मारहाण सहन करणार नाही. पाकिस्तानातील अप्पा आठवेल अशी कारवाई करू. मंत्री नितेश राणे आक्रमक. नागपूर राड्यानंतर 11 ठिकाणी संचारबंदी लागू. आतापर्यंत 47 जणांना अटक. थोड्याच वेळामध्ये पोलीस शहरामध्ये रूट मार्च काढणार. खुलताबाद मधल्या औरंगजेबाच्या कबरीची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्याकडून पाहणी. नागपुरातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा. नागपुरातील हिंसाचार औरंगजेबाला मानणाऱ्या लोकांनी घडवला. ज्याने हिंसाचारामध्ये सहभाग घेतला अशा समाजकंटकांची संपत्ती जप्त करून नुकसान झालेल्या लोकांची भरपाई करावी. विश्व हिंदू परिषदेची सरकारकडे मागणी. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणार. कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला. नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींना जाऊन भेटले आणि लोटांगण घातलं. पुन्हा येतो म्हणाले, मात्र मी त्यांचा टांगा पलटी केला. एकनाथ शिंदेंची भर सभागृहात. गौप्यस्फोटांची मालिका. एकनाथ शिंदे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते हे आम्हाला कळलंच नाही. शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरेंचा टोला, तर ठाकरेंचं डस्टबिन रिकामं व्हायला लागलंय. शिवसेनेतील इन्कमिंग वरून शिंदेंचा पलटवार. मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते. ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजप खासदार प्रदीप पुरोहित लोकसभेत बरळले. नव्या वादाची शक्यता. मतदार ओळखपत्र आधार कार्डची लिंक होणार. बोगस मतदाराला आळा घालण्यासाठी निर्णय. घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची निवडणूक आयोगाची माहिती. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंसह चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खुडकेंचा अर्ज. 20 तारखेनंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.